טוב, בסייעתא דשמיא נעשה ונצליח. אה, Let's start a sure. As we know, लवकरच एलुल आहे. एलुलमध्ये ते लिखोत आहेत. आपल्याला खूप खूप टॉपिक्स आहेत. परवा शबू आहे इंटरेस्टिंग ॲज युजल. आणि खसदे हशेम खूप गोष्टी आहेत बोलायला. खसदे हशेम खूप गोष्टी आहेत शिकायला. मिशनातमध्ये पण इंटरेस्टिंग चॅप्टर्स आहेत. सो ॲज युजल वी स्टार्ट विथ अ स्मॉल प्रेयर. छोटीशी प्रेयरने चालू करतो आपण. आणि नंतर त्याचा शेम आपण मे बी थोडासा एक स्टोरी ऐकू. आणि नंतर मिशनावत एलुलबद्दल बोलायला चान्स मिळेल तर रोशानाबद्दल बोलायला चान्स मिळेल तर आपण बोलूया. And so on. Let's see how things work out. So let's start. Okay. Um, as we see इकडे राव मोशे फाईनस्टाईनच्या ह्याच्याने आपण चालू करतोय का. द पॉप्युलर एक्सप्रेशन आहे, आय गॉट प्लेंटी ऑफ टाइम. आणि ते बोलतात का मला समज जर कोणी देऊ शकाल डोनेट करू शकाल जास्त आहे, जास्त चांगलं होईल कारण त्यांच्याकडे जास्त टाईम नाही असं ते बोलले होते. टाईमचा इम्पॉर्टन्स खूप आहे. टाईम आपल्याला माहिती आहे किती इम्पॉर्टंट आहे. तर मग त्याचा वापर करणे आपल्याला आलं पाहिजे. आणि ऑफकोर्स इम्पॉर्टन्स आपल्याला माहीत असेल तर बोलतात का कोणाला सगळ्यात जास्त टाईमचा इम्पॉर्टन्स माहीत असतं जो रेसमध्ये आहे आणि ऑलिम्पिक्समध्ये. तो एक 1/4 सेकंडसाठी हारतो. तर त्याला टाईमचा इम्पॉर्टन्स खूप जास्त माहीत असतं. तर एनिवे, सो ॲज युजल वी स्टार्ट विथ द स्मॉल प्रेयर. जे एव्हरी टाइम आपण करतो. ते मिशनच ब्राखोतमध्ये शिकलो होतो आपण. आणि त्याच्याने आपण चालू करूया. ओके, तुम्ही बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. हिअर इंग्लिशमध्ये पण आहे. येस. יהי רצון מלפניך, אדוני אלוהי, שלא יארע דבר תקלה על ידי, ולא אכשל בדבר הלכה, וישמחו בחברי, ולא אומר על טמא טהור, ולא על טהור טמא, ולא ייכשלו חברי בדבר הלכה, ואשמח בהם. כי אדוני ייתן חוכמה מפיו, דעת ותבונה, גל עיני ואביא את הנפלאות מתורתך. With this small prayer we start. ॲज युजल आपण बोलतो प्रेयरचा खूप इम्पॉर्टन्स आहे. गेमारा आपल्याला शिकवतोय का ए, अशा गोष्टी आहेत जे जे सगळ्यात हायेस्ट इम्पॉर्टन्सचे आहेत आणि माणसं त्याची जास्त केअर नाही करत. एक्झाम्पल काय आहे? ए, अनाशी मेझालझेलीम बायम दिलाय. ऑफकोर्स नमाजी संगत कोण लेझलझेल इज टू. त्याचा ते एवढे इम्पॉर्टन्स म्हणजे मम्माश त्याचा अ, अ, त्याला फालतू समजतंय असं कोण आहे? मला नाही वाटत असं कोण जगामध्ये जो नमाजीला फालतू समजतो. ऑफकोर्स नाही. मग असं कसं लिहिलंय गेमारामध्ये कानाशील झलझलीम झलझलीम म्हणजे काय? का जसं काय मी त्या दिवशीच राबा इचा कामसालींकडून ऐकलं होतं. का जसं काय एक माणूस आहे आणि त्याला सांगितलंय का त्याच्याकडे एक हिरा आहे त्याच्याकडे. आणि तो हिरा घेऊन फिरतोय. आणि तो एक त्याच्या ओळखीचा एक डायमंड मर्चंट आहे. तो त्याला भेटला. तर तो बोला बघ माझ्याकडे हिरा आहे, मला दाखवायचं तुला. आणि ते एका छान डब्बीमध्ये ठेवला होता त्यांनी. फार छान एकदम चांगल्याशी राहणाऱ्या डब्बी, एकदम छान डब्बीमध्ये त्यांनी एका डब्यामध्ये ठेवला होता. आणि तो खिशातून काढतो आणि त्याला दाखवतो, बघ माझ्याकडे किती चांगला हिरा आहे. तो डायमंड मर्चंट घेतं त्याची स्पेशल स्क्रीन काढतो, लेन्स काढतो बघायला. स्पेशल लेन्स काढतो बघायला. आणि त्या लेन्समध्ये लेन्सनी बघतो, इकडून तिकडून बघतो आणि बोलतो, तुला माहित आहे कितीचा आहे हिरा? तो बोलते मला माहित आहे $2,000 आहे." तो बोलतो $2,000 आहे?
तो बोलते वेडा आहेस तू, घरी काय खिशामध्ये घेऊन फिरतोस अशी गोष्ट. तो बोलते काय माझ्याकडे बघ चांगली डब्बी आहे बघ, ही फार महाग चांगली डब्बी घेतली मी त्यासाठी आणि एकदम चांगलीशी ठेवतोय. तो बोलतो नाही हे $2,000 नाही, हा $50,000 आहे. आणि तू घेऊन फिरतो असं रस्त्यामध्ये. वो वो वो, तो बोलला अरे खवाल किती खिशामध्ये. पण त्यांनी काय केलं, त्यांनी त्यांनी बरोबर घेतला, त्यांनी डब्बामध्ये ठेवला त्याला आणि तो घेऊन चांगल्याशी खिशामध्ये घेऊन फिरत होता. पण तरी सुद्धा त्याला जिलजूल बोलतात, त्याला बोलतात की त्यांनी जेवढा इम्पॉर्टन्स त्याला होतं तेवढं नाही दिलं. तसंच आपल्या पण नमाजीमध्ये जेव्हा आपल्याला समज जर माहीत असतं का किती इम्पॉर्टंट आहे नमाज, तर आपण जास्त इम्पॉर्टन्स दिले असतं आतापेक्षा जास्त. केवढी जास्त इम्पॉर्टन्स देता येईल तेवढं जास्त इम्पॉर्टन्स देऊ शकलं. जेव्हा माणसाला वाटतं त्याची गोष्टची इम्पॉर्टन्स जास्त आहे, त्याची किती त्याची किंमत किती आहे आणि ती किंमत त्याला कळते, तेव्हा तो इम्पॉर्टन्स देतो जास्त. आणि ऑफकोर्स माणसाला समजलं पाहिजे किती किती मोठी गोष्ट आहे ती. आणि जेवढं आपल्याला कळतं तेवढं आपण इम्पॉर्टन्स, जेवढा जास्त इम्पॉर्टन्स देऊ तेवढ्या गोष्टी ती आपली नमाजची लेवल वेगळ्या लेवलवर पोहोचतो आपण. एनिवे, ॲज युजल वी स्टार्ट शुअर विथ रेफू असलेमा बोलतो आपण, की जे पण आपण शिकू अम, ते सर्व रेफू असलेमा असू दे. ए, त्याचा स्खुत त्याचा मेरिट लागू दे रेफू असलेमा. ज्यांनी रेफुआ असून राहून दे त्यांना सगळ्यांना. तुमच्यामध्ये अनायल खाना בת सिवान, שמואל בן רחל מרים, אסתר רוזה בת חנה לאה, מנוחה בת אליזבת, אה, ציפורה בת אליזבת, יעקב בן מלכה, מרים בת יוסף, עינב בת רבקה ירדנה, שיינה בת אביגיל, ברוך חיים בן תרז, רבקה בת זאב, רחל בת מרים, מיכל בת נעמה, דובר בן רחל, בת ישושנה בת רבקה, עם כל חולי עמך ישראל. ए, आणि ज्यांना पण रेफुआ, जे पण इंजर्ड आहेत वॉरमध्ये आणि अटॅक्समध्ये, पूर्ण जगामध्ये त्यांना इस्रायल लोकांना, सगळ्या इस्रायल लोकांना पण मेरिट लागून दे. आपल्याला माहीत की आपले थोडेसे शब्द जे आपण शिकतोय, थोडंसं मिशनायोज जे आपण शिकतोय, जो तोराचा अभ्यास थोडासा पण करतोय, त्याच्यामध्ये किती मोठी इम्पॉर्टन्स आहे आणि त्याच्याने किती किती मिरॅकल्स होऊ शकतात या जगामध्ये आपल्याला त्याचा अंदाज नाही आहे. पण रब्बानी आपल्याला शिकवतात, तोरा आपल्याला शिकवत आहे का प्रत्येक शब्दाला एवढा इम्पॉर्टन्स आहे का आपण आपण आपल्या घरी बसून शिकतोय, नाहीतर कुठे बसून शिकतोय तरी सुद्धा जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये कोणाला तरी त्याची मदत होते. हे आपण इमॅजिन पण नाही करू शकत त्याचं किती इम्पॉर्टन्स आहे. तर ॲट द सेम टाइम आपण बोलतो हे הזכות लागून दे להבדיל בין חיים לחיים, לעילוי נשמת, אביגורי בן ציון בן שרה, מורתי פנינה בת אלישבע, אה, הרנה כפרת משכבה, בנימין בן אסתר, גרשון בן חנה, רינה בת אליהו, דודי מורי עזרא בן אלישבע, עם כל מי ששוכב איתם, היא נשמתם צרורה בצרור החיים. तर with this we start a shiur. We'll start with a small एलूलचा थोडासा प्रोत्साहन, जसं आपल्याला काल राव दावीद तालनी आपल्याला सांगितलं, फार सारे एक्झाम्पल दिले छान. तुम्हाला कोण समजा पुन्हा त्यांची शिवरेम ऐकायचं असतील तर ते पण आहेत ऑनलाईन, तुम्ही ऐकू शकाल. तो लिंक मी पाठवीन राव गॅव्रिएलला आणि तुम्हाला त्यांच्याकडून मिळू शकेल. सर्व शिवरीम, ऑलमोस्ट ऑल सगळे शिवरीम जे आपण इकडे ऐकतो ते तुम्ही पुन्हा ऐकू शकता. एक लिंक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं क्लिक करायचं आणि मग तिकडे तुम्ही चूज करू शकता कोणते शिवरीम ऐकायचे आणि केव्हा पाहिजे तुमच्या टायमाला, केव्हा पण किती पण वेळा तुम्ही ऐकू शकता ते शिवरीम, बघू शकता. आणि आपण शिवरे तो पण रेकॉर्डेड आहे, तर तुम्ही पुन्हा ऐकू शकता, त्याला पुन्हा विचार करायचा आहे, पुन्हा ऐकायचं आहे. मी नॉर्मली शिवरे ऐकतो तर ॲटलिस्ट एक दोन वेळा ऐकायला ट्राय करतो. जास्त जास्त अंडरस्टँड करायचं अजून तीन चार वेळा ऐकतो मी.
तर ऑफकोर्स जेवढा वेळ जास्त वेळ ऐकता येईल तेवढा जास्त आपण लॅफनीम टू इंटरनलाइज ते अजून मनात जाऊ शकते, आतमध्ये जाऊ शकते. आणि ते आपण तो याचा वापर करू शकतो आपल्या लाईफमध्ये जास्त चांगल्याशी. जसं माहिती आहे, आपल्याला माहिती आहे का, हाफ नॉलेज इज डेंजरस. समज आपल्याला अर्धी गोष्ट माहीत असेल तर ती जास्त डेंजरस असते केव्हा केव्हा. म्हणून कोणती पण गोष्ट जी शिकतोय आपण ती 100% बरोबर माहीत पाहिजे, आणि तशी मग आपण चेंज करू शकतो आपल्या गोष्टी हालाहोतमध्ये, नाहीतर अशकाफा आउटलुक ऑफ लाईफमध्ये आणि तोराचा अंडरस्टँडिंगमध्ये. ती एक्झॅक्टली माहीत पाहिजे. एक्झॅक्टली माहीत पाहिजे कसा केला पाहिजे, कशी गोष्टी अंडरस्टँड केले पाहिजे, कसं वागलं पाहिजे, कसं बोललं पाहिजे तोराप्रमाणे. स्टार्ट ऑफ जर जर्नी आपल्याला कळतं का नाही, खूप गोष्टी बरोबर नव्हते आणि जे अंडरस्टँड केले ते पण बरोबर नव्हते, पण ते फिक्स करायला पण टाइम लागतं. मग एक वेळ वाईट सवय लागल्यानंतर तर मग इकडे आपण येतो आणि पुन्हा शिकायला आपल्याला संधी आहे तर पुन्हा ऐकलं पाहिजे शिवरीम. टाइम मिळेल तेव्हा पुन्हा तो शिवराम ऐकलं पाहिजे. अ, तर ते अवेलेबल आहे आता सगळे शिवरीम. ऑलमोस्ट 1 वर्षाचे शिवरीम आहेत तिकडे. तर तुम्ही राव गव्हरीला विचारू शकता आणि ते लिंक तुम्हाला पाठवतील, आणि तुम्ही कोणते पण शिवरीम जे पण ए, ह्या प्लॅटफॉर्मवर झालेत तर ते तुम्ही ऐकू शकता. आणि ऑफकोर्स मी बोलायला विसरलो, स्टार्ट ऑफ द शिवर मी नॉर्मली बोलतो. शर्कवाख हजाको बरूख रब गब्रियल तक्कर, जे आपल्याला एव्हरी टाइम शिवर बरोबर होतील टायमावर आणि चालू होतील आणि कोण देईल आणि सर्व ते काळजी घेतात. तो खजाको बरूख. आणि ऑफकोर्स राव दानियल तेलकर ज्यांनी हा प्लॅटफॉर्म चालू केला आणि त्यांची आयडिया होती, तर त्यांना पण खजाको बरूख, शर्कवाख. सो ॲज युजल वी स्टार्ट. थोडीशी हिजूक, थोडीशी स्ट्रेंथनिंग असेल फॉर एलूल. सेलिखोतचं चालू आहेत, ज्यांना जमते सेलिखोत करायला, दॅट्स चांगल्या गोष्टी आहेत, चांगल्या गोष्ट आहे ते. ज्यांना नाही जमत, दिवसामध्ये जास्त अजून थोडासा तोराचा अभ्यास करायला मिळते, नाही तर अजून थोडेसे तेलीम वाचायला मिळते, थोडासा पश्चाताप करायला चान्स मिळते, थोडेसे हलाखोत वाचायला संधी मिळते, नाहीतर तोराची शिवरीम खूप आहेत ऑनलाईन पण. चोरायनी काय इंग्लिशमध्ये शिवरीम ऐकायला आहे, इकडे आपल्या प्लॅटफॉर्मवर आहेत शिवरीम ऐकायला. तर ते ऐकू शकता. थोडासा अजून थोडासा प्रत्येक जे सर्व आपापल्या लेवलवर छोटीशी गोष्ट ॲड करता, एव्हरीडे छोटीशी गोष्ट ॲड करतात, ते पण चांगलं आहे. नाहीतर सूर मिरावे असे तो बोलतात बोलतात का, वाईट गोष्टींपासून पासून राम राहिलं पाहिजे आणि मग चांगली गोष्टी चालू केली पाहिजेत. जसं माणूस बोलते का, मला घर साफ करायचंय, घर साफ करायचंय, आणि तो साफ करायला लागतं, साफ करायला लागतं, साफसफाई खूप करतो, तरी पण बोलतो, अरे घरी घाण वास येते, किती साफ केलं, किती साफ केलं, किती सर्व साफ केले मी, हे बघ कधी एकदम चकाचक घर, एकदम सर्व बरोबर आहे, पण तरी पण घाण वास येते. तर कोण आतमध्ये येतं तर बोलते, वाय घर साफ आहे, पण तू कचरा नाही फेकलायस, कचरा अजूनपर्यंत घरीच आहे. तो 2 दिवसाचा कचरा अजून घरी आहे, त्याचा वास घाण येणार आहे, तू किती पण साफ करशील, पण तो कचरा पहिले फेकला पाहिजे आणि नंतर घर साफ करायला लाग. तसं आहे, सूर मेरा वे असे तो. पहिली वाईट गोष्टी आपण, वाईट सवय जे आहेत ते काढायचं फार डिफिकल्ट असतं, आणि मग चांगली गोष्टी घेतली पाहिजेत. पण ऑफकोर्स आपण ते दोन्ही सायमल्टेनियसली करायला पाहिजे, कारण आपल्यालाच नाही माहीत आपले काय प्रॉब्लेम्स आहेत खूप. मी स्वतःला बोलतो, तुम्हाला नाही, पण प्रत्येक माणसाला वाटतं का अं, तो सगळ्यात चांगला आहे, त्याला सर्व चांगलं येते, सर्व त्याला माहीत आहे, आणि त्याच्यासारख्या जगामध्ये मनात मनात ती गोष्ट चांगली असते, इट्स अ गुड थिंग. त्यासारख्या जगामध्ये कोण नाही आहे, दॅट्स ट्रू का, त्याच्यासारखं जगामध्ये कोण नाही आहे. ऑफकोर्स, ऑफकोर्स त्यासारखं जगामध्ये कोण नाही आहे, दॅट्स फॉर शुअर. पण तरीसुद्धा पण त्याला माहीत पाहिजे का, दुसऱ्या गोष्टींमध्ये पण त्यांनी ते सुधारणा तो करू शकतोय, जो स्वतःला सुधरू शकतोय, तर दुसरा त्याच्या ऐवजी कोणच नाही करू शकत. हम्म. म्हणजे जो त्याला काम सांगितलंय, अक्कल कोणी दिलंय, तो काम दुसरा कोणच नाही करू शकत, आणि तो समज नाही करणार तर जगामध्ये पुढे जाता कोणच नाही करणार तो काम.
आणि म्हणून आपण स्टार्टमध्ये आपल्या स्वतःला थोडासा इम्प्रूव्हमेंटवर कॉन्सन्ट्रेट केलं पाहिजे. वी स्टार्ट विथ अ स्मॉल एक्झाम्पल. मला माहित नाही, मी रब्बानींनी आधीच्या रब्बानींनी पण हा एक्झाम्पल सांगितलं असेल. तर तरी सुद्धा आपण तो एक्झाम्पल देऊया आणि बघूया का अ, जेव्हा एलूल चालू होतं आणि रोज सणाची तयारी आपण चालू करतो. तर रोज सणा अप्रोच कसा असेल आणि कसं केलं पाहिजे. तर एक राजा असतो आणि त्याला एक जसं छान गॉबलेट, एक छान त्याच्यासाठी राजाचा ग्लास त्याला बनवायचा असतो. आणि एक फार फेमस सोनार असतो, जो ज्याला हिरे माणके लावून छान बनवता येतं. तर त्याला त्याला बघतात, ते मिनिस्टर असतात, ते चूज करतात. हा फार प्रोफेशनल जो आहे, एवढा प्रोफेशनल माणूस आहे आणि त्यांनी एवढं छान गोष्टी त्यांनी बनवलेत. तर त्याला बोलवतात राजाच्या दरबारामध्ये आणि त्याला बोलतात का बघ, सगळ्यात छान, मौल्यवान, फार छान दिसणारा राजासाठी एक गॉबलेट बनवायचं आहे. एक कप आणि तो ग्लास बनवायचा आहे राजाचा ग्लास. तर तुला किती पाहिजेत सोना, हिरे माणकं घे आणि बनव. तर किती घेतात त्याला? 2 किलो सोनं देतात आणि 30, 40, 40 हिरे, महागाचे हिरे आणि एकदम वेगळे प्रकारचे दगड देतात, जे मौल्यवान, वेगळे कलरचे. आणि बोलतात हे बघ, हे सर्व आहे, ह्याच्यानी बनव छान. तो फार खुश होतो आणि त्यांनी अशी गोष्टी कधी बघितल्याच नसते, एवढे नसते बघितले. त्यांनी बनवले आहेत पण एवढे चांगलं कधीच राजासाठी त्यांनी काही नाही होतं बोलवलं. तर तो बोलते वाव. आणि त्याला बोलतात 1 वर्ष आहे तुला, 1 वर्ष टाइम घे, तुला पाहिजे तेवढा बनव, किती पाहिजे तेवढा, पण बेस्ट बनला पाहिजे राजासाठी, ऑफकोर्स. तर तो बोलतो त्याला एवढं मिळतं, तर तो बोलतो वाव. आणि ऑफकोर्स त्याच्यासाठी ते एक वेळा काम झाल्यानंतर त्याला खूप पैसे मिळणार आहेत. तर तो बोलतो वाव, आधीच आपण राजाचा, आता तो सेवक झालाय, राजासाठी काम करतोय, तर त्याची आउटलुक ऑफ लाईफ थोडी चेंज होते. जसं माणसाला कसं नवीन काम लागल्यानंतर काम अजून 1 महिना चालू करणार आहे, पण त्याचा खर्च आधीपासूनच चालू करायला लागतो. तो बोलते ना, अजून मला आता 20,000ची सॅलरी आहे, लागणार आहे लवकर, 1 महिन्यानी माझी 20,000ची मिळणार आहे. आता त्याला 8,000 आहेत, पण आता 20,000ची मिळणार आहे त्याला. तर त्याचे खर्च आधीपासूनच चालू करायला लागतं. मग तो त्या अरे पुढच्या महिन्यात मला मिळणार आहे, मग काय काळजी करायची, मला गरज आहे. आणि त्याचा जो खर्च जास्तचा खर्च करायला लागतो. आणि तसंच याचा पण झाला, तो बोलतात ते खर्च चालू केला करायला, महाराजाकडून खूप मोठे मिळणार आहे. आणि ते खर्च चालू करायला लागला, ते खर्च त्याचा वाढला घरचा, आणि त्याची लेवल ऑफ लिव्हिंग त्याची स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग वाढली. अजून चांगला खर्च करायला लागला. आता तो बोलला एक थोडासा सोना वापरला तर काय फरक नाही पडणार. की थोडासा वापरला त्यांनी, विकला थोडासा आणि पैसे आले. आणि तो हळूहळू अजून एक मे बी आपण एक हिरा विकला तर काय फरक नाही पडणार राजाच्या मध्ये. एवढे ते गरज नाही मला. एक विकला, पैसे मस्त आले. अजून त्याची पण त्याचे खर्च वाढला आणि अजून तो राजासारखा राहायला लागला. हळूहळू एक एक करून तो विकायला लागला. आणि त्या लक्षात नाही येत तो काय चूक करतोय, कारण माहिती आहे माणसाला सवय असते. तो नाही सगळं ठीक आहे, मी चांगला आहे, मी मी अरे मला टाइम आहे आणि मी एक्सपर्ट आहे, मी फटाफट बनवू शकेन. 1 महिन्याआधी त्याला लेटर येतं राजाकडून का, 1 महिना राहिलेला असतं तेव्हा. त्याला प्रेझेंट करत असतं राजाचं गॉबलेट, आणि ते तेव्हा समोर येतं. त्याला लेटर येतं का 1 महिन्याने तुला राजाकडे बोलवलेलं आहे, तुझं गॉबलेट बनवलंय ते घेऊन. राजाचा आता त्याला
डोक्यामध्ये प्रकाश पडतो, वाय माझं काहीच रेडी नाही केलंय. लगेच बसतो, सगळं बंद करतो, त्याचं सगळं जे पण तो फिरत होता, जे पण गोष्टी करत होता, सगळे बंद करतो आणि जेवढं ते कडे राहिलंय त्याच्यामध्ये तो बनवायला लागतं. सोनं जास्त नसतं राहिला त्याच्यामुळे तो कसं तर बनवतो. हिरे मणके राहिलेले असतात त्याच्यामुळे तो बनवतो आणि एक छान, खूप महागाईचा छान बनवतो आणि तो घेऊन जातो राजाकडे. 1 महिन्याने रेडी होतं छान. तो दाखवतो सगळ्यांना आणि सगळे एकदम चाट पडतात, वाव एवढा छान आहे. असा कधी राजा पण फार खुश होतो, फार खुश होतो त्याला बघून. तो बोलतो, वाव एवढा छान बनवलं तिने. अम, तो राजा ए, सगळे खुश होतात. पण फायनान्स मिनिस्टर बोलतो, एक मिनिट थांब. तो गॉबलेट घेतो, वजन करतो आणि केवढे हिरे आहेत ते सगळे मोजतो आणि बोलतो, बघ 2 किलो सोना दिला होता, 30 हिरे माणके दिले होते, तू 500 ग्रॅम वापरलंय सोना आणि हिरे पण फार कमी वापरलेत, बाकीचे कुठे गेले? वो वय वय राजाच्या समोर. तर लगेच तो पडतो राजासमोर आणि बोलतो, चूक झाली माझी, माफ कर. मी कबूल करतोय का माझी चूक झाली. पण मी एक गोष्ट बोलू शकतो, का जे होते ते मी केलं ते चूक होती. पण मला सुधारतोय मी. मी आता मला अजून एक चान्स दे. पुन्हा मला तेवढंच दे आणि मी पुन्हा चांगल्याशी एकदम चांगला बनवीन. त्याच्याशी पण चांगला बनवीन. ए, एक छान गॉबलेट, एक छान ग्लास बनवीन तुझ्यासाठी, राजासाठी, जे तुला खूप आवडेल. तर राजा थोडासा अपसेट होता त्याकडे बघून. तो राजा अपसेट झाला म्हणजे इट्स नॉट अ गुड साईन. तर लगेच तो पुन्हा पडतो राजासमोर आणि बोलतो, राजा तुम्ही आठवतो टाइम जेव्हा तू बोलला होतास माझ्याकडे माझ्या गॉबलेटला बघून, मी जेव्हा घेऊन आलो तेव्हा खूप किती खुश झालास, ते आठव. तर त्याच्याशी किती पटीने मी जास्त चांगल्याशी बनवीन आणि तुला अजून खुश करू शकेन, तर मला ती पुन्हा संधी दे. तसंच आपण रोशनाला येतो आणि आकाश बरोबरला बोलतो, बघ चूक झाली, खूप गोष्टी मी केल्यात, तुझ्याप्रमाणे नाही केले. जे तुम्ही दिलं त्याचा वापर नाही केला जसं पाहिजे तसा. तुझी जे पण गोष्टी दिली, जे पण माझे टॅलेंट दिलेस, जे पण माझ्याकडे अ, जे पण गोष्टी दिलेत मला तुझे सेवा करायला, त्याचा आम्ही वापर केव्हा केव्हा चुकीच्या गोष्टींसाठी पण केलाय. पण मला चान्स दे, पुन्हा अजून 1 वर्ष दे, ज्याच्यामध्ये अजून स्वतःला सुधरू शकीन आणि अजून चांगल्याशी तुझी सेवा करायला मला संधी दे. आणि आय एम शुअर का तू आम्हाला तू तुला मी खुश करू शकेन. आणि आठव तो पहिला टाइम जो अब्राम अविनूनी, जेव्हा इच्छाक अविनूला जेव्हा त्यांनी अर्पणला घेऊन गेला आणि तेव्हा त्यांनी अर्पण केला, तेव्हा तू कसा खुश झाला होतास, ते आठव. आणि तेव्हा ते त्याची आठवण करशील आणि तू आम्हाला पण एक पुढचा वर्ष दे, त्याच्यामध्ये आम्ही ट्राय करू शकतो त्याच्या अब्राम अभिनूसारखा बनायला, इत्साक अभिनूसारखा बनायला, याकोब अभिनूसारखा बनायला. आणि ते आपण या रोशनाला येतो आणि बोलतो, ए, एक वन ऑफ द थिंग्स आपण बोलतो त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये 3 गोष्टी रोशनामध्ये, मलखूत, झिक्रोनोत आणि शोफारोत, हे 3 गोष्टी आहेत. आणि ते 3 गोष्टी सोबत आहेत, आपल्या नमाजीमध्ये पण आहेत. मलखूत, आकाश बारकुला आपण मलखूत मेलेख म्हणून बघतो आणि त्याला आपण बोलतो का, तुला आम्ही राजा बनवलंय आणि तू राजा आहेस. पण आम्ही प्रजा आहोत आणि आम्ही तुला ए, पुन्हा या वर्षी बोलतो का, तुझ्यासारखा राजा दुसरा कोण नाही आहे. तो मलखूत बोलतो आपण, मलखूत. आणि म्हणतात झिक्रोनो, ज्याच्यामध्ये आपण आठवण कर, जे अर्पण दिलं होतं अब्राम अविनूनी, इत्साक अविनूचा अर्पण करायला घेऊन गेला आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी जे घडले त्यावेळेला, ते झिक्रोनोत आणि शोफार. आणि शोफार, योम तेरुआ, सकाळ बेळकोनी आपण बोललाय योम तेरुआ. ते सर्व गोष्टी आहेत रोशनामध्ये. चान्स मिळता आपण पुन्हा आफ्टर शिवचं एंड होताना पुन्हा अजून एक छान स्टोरी आहे, मला नाही वाटत की आपल्याला जमेल त्या तोपर्यंत, पण चान्स मिळत आपण बोलूया. तर तिकडे इकडे येतो आणि बघतो का, रोशन इज नाही नुसतं भीती आहे त्याच्यामध्ये, पण अजून खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये इन्वॉल्ड.
जे आपण रहस्याला विचार करू शकतो आणि आपल्या लेवल ऑफ रहस्याला वेगळ्या लेवलवर जाऊ शकते. जसं दाविद तालनी काल बोलले, जसं नॉन ज्युईश लोकांमध्ये आणि आपल्यामध्ये किती मोठा फरक आहे. त्यांचा न्यू इयर कसा असतो आणि आपला न्यू इयर कसा असतो. तर पण त्याच्या अजून फार गोष्टी आतमध्ये गोष्टी आहेत ज्या आपण बघू शकतो रोशनामध्ये. तर बेजात आपण अ, ते चान्स मिळाला तर त्याच्याबद्दल पण बोलूया. पण जो मी एक्झाम्पल दिला तो मगिद ऑफ दुव्नोचा एक्झाम्पल होता. आणि त्यांनी या एक्झाम्पलनी रोशनाबद्दल त्यांनी उल्लेख केलाय. रोशना कसा माणसाने बघितला पाहिजे, कसा त्याचा ट्रीट केला पाहिजे. आणि हे मी राव इत्साक एप्स्टीनकडून ऐकले. तर ओके, फाईन. लेट स्टार्ट विथ अ शिवर ॲज युजल वी स्टार्ट. आपण मिशनतमध्ये आहोत. मिशनतमध्ये आपण फोर्थ मिशनामध्ये आहोत मला वाटते. थर्ड मिशन आपण केला होता लास्ट टाइम. आपण पुन्हा वाचूया मे बी. विल रीड टुगेदर. आणि मग आपण फोर्थ मिशनामध्ये जाऊया. हे मिशन थोडेसे रेलिव्हेंट आहेत आपल्याला पेसाखमध्ये पण. पेसाखमध्ये पण आपली प्रॅक्टिकल गोष्टी आहेत मिशनातमध्ये पण. ते आपण बघूया. पण हलाखामध्ये आपण बघतो का मिशनात शिकताना आपण हलाखा नाही शिकत. मिशनात इज द रूट. आणि मग त्याच्यामधून गेमारा येतो. मग मेफरशीम येतात. मग हलाखोत येतात. इट्स अ लॉंग वे टू हलाखोत. तर एकदम रूट आहे तो मिशना. म्हणून आपण मिशनामध्ये अभ्यास करतोय आता, पण हलाखोतचा अभ्यास वेगळा असतो. तर हलाखोत आपण डायरेक्टली मिशनामध्ये नाही शिकत. हलाखोतपर्यंत यायला, म्हणजे लॉज पर्यंत यायला आपल्याला फार अजून खूप वेगळे मेफरशीम म्हणजे जे एक्सप्लेनेशन देतात. मग शुल्खाना लोक जे लास्टला आपण पोहोचतो आता तिथपर्यंत येतो आपण. तर ते आपल्याला माहित पाहिजे का डायरेक्टली आपण मिशनामधून डायरेक्टली हलाखत नाही शिकत. तर लेट्स गो टू द मिशना वाचूया आणि मग पुढे आपण पुढच्या मिशनामध्ये जाऊया. ओके, तुम्ही बघू शकता समोर. इंग्लिशमध्ये पण बघूया आपण इमेजचे असे. थर्ड मिशनामध्ये आपण बघितलं होतं. כיצד מפרשים חלה בטומאה ביום טוב? רבי אליעזר אומר, לא תקרא לה שם עד שתיאפה. בן בטרה אומר, תטיל לצוננין. אמר רבי יהושע, לא זהו חמץ שמוזהרין עליו, בבל ייראה ובל ימצא, אלא מפרישתה ומניחתה עד הערב, ואם החמיצה, החמיצה. तर दिस इज द मिशना. तुम्ही इंग्लिशमध्ये पण वाचू शकता. त्याच्यामध्ये आपण बोललो आपण का समज जर कोण समज जर पेसाखमध्ये ए, पाव बनू शकतंय. पाव नाही, आम्ही मातचा बनवतोय, मातचा कडक भाकरी. जे आपण बनवतो जी फुगली नाही पाहिजे आणि लगेच केलं पाहिजे. एक वेळा तर तो लगेच केला पाहिजे. पण आपल्याला हलाखाप्रमाणे खाला काढला पाहिजे त्याच्यामधला. आणि तो हाफराशात खाला केला पाहिजे. तर मग हाफराशात खाला केला तर मग ठेवायचा तो कोहेनला दिला पाहिजे. जास्त वेळ ठेवला तर तो 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 हमेच होईल. आणि लगेच आपण देऊ पण नाही शकत कारण तो पेसाख आहे. पेसाखमध्ये कसं काय ठेवणार, कसं देणार, कसं. तर सगळं त्या गोष्टींमध्ये जातो आपण. ठेवलं तर तो हमेच होईल. आणि द्यायचं मग कोणाला द्यायला पाहिजे, लगेच दिलं पाहिजे. नाहीतर मग कसं करायचं ते ते तो आपण बघितलं होतं. आणि ते रिच्युअली इम्प्युअर झाला समज जर खाला, तर मग त्याचा अजून प्रॉब्लेम होईल. तर मग काय करायचं त्याचा, ते आपण बघितलं होतं लास्ट टाइम. आणि मग त्याच्यामध्ये आपण ओपिनियन बघितले होते. रबी इलिएझर आहेत, रबी बेन बेतेरा आहेत आणि रबी हुशू आहेत. का त्यांचे तीन ओपिनियन्स होते त्याच्यामध्ये. का कसं काय केलं पाहिजे, घेऊन बाजूला ठेवलं पाहिजे, का बेक केल्यानंतर केलं पाहिजे. नाहीतर हे ह्याच्याबद्दल आपण बोलतच नाही. हे वेगळं काहीतरी गोष्ट आहे. हे माणूस घेतो बाजूला ठेवतो आणि देऊ, त्याचा नाही येतो दुसऱ्यांचा आहे. ते आपण लास्ट टाइम काय बोललो होतो. तर आपण पुढच्या मिशनामध्ये जाऊया.
बेझरात हशेम. पुढचा मिशना आहे फोर्थ मिशना. इथे पण आपण एक इंटरेस्टिंग गोष्टीमध्ये चा उल्लेख करतो. आपण इमिनचे असे वाचूया मिशना आणि मग ते एक्सप्लेनेशन त्याचं बघूया आतमध्ये. ओके. तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, नाही तर आपण इंग्लिशमध्ये पण बघूया. רבן גמליאל אומר, שלוש נשים לשות כאחת ועופות בתנור אחת, זו אחר זו, זו אחר זו. וחכמים אומרים, שלוש נשים עסקות בבצק, אחת לשה ואחת עורכת ואחת עופה. רבי עקיבא אומר, לא כל הנשים ולא כל העצים ולא כל התנורים שווים. זה הכלל טיפח ותלתוש בצונן. तर कशाबद्दल बोलतोय आपण? कशाबद्दल बोलतोय आपण? It's talking about तीन स्त्रिया आहेत आणि तिघे जण आता मच्चा बनवत आहेत. केव्हा? पेसाखमध्ये. आधीच्या काळी जे त्यांना चान्स होती, जे त्यांना अवेलेबल होतं, त्यांना लगेच बनवून, जसं इंडियामध्ये पण बनवतात. दुसरं काय ऑप्शन नव्हतं. आधी बनवून ठेवतील तर खराब होऊ शकते. जास्त काही ऑप्शन्स नाही आहेत. तर त्या वेळेला बनवायचे आणि पेसाखच्या आतमध्ये ते पेसाखमध्येच मत्सोत बनवायचे. आजकाल डिफिकल्ट आहे आणि आजकाल अवेलेबल पण आहेत, तर कोण या रिस्क नाही घेऊ शकत. आपण रिस्क नाही घेत. चपा चपाती चपाती नाही बोल मच्छा बनवायला रिस्क नाही घेऊ शकत. कारण थोडासा पण लेट झाला, थोडासा पण काय प्रॉब्लेम झाला तर ते खामेच होऊ शकते आणि आपण आपला आपण ओव्हेअर करू शकतो, आपण अवेरा करू शकतो, खासे शलोम सीन होऊ शकते हातून. म्हणून ट्राय करतो का सर्व आधीच प्रिपेअर आहे, आधीच रेडी आहे, तर मग प्रश्नच नाही आहेत त्या याच्यामध्ये जायला, प्रॉब्लेममध्ये जायला. तर इथे आपण बघतो त्या तीन स्त्रिया आहेत आणि तीन स्त्रिया एका वेळेला त्यांना मच्छर बनवायचे. तर मग कसं काय करू शकतो? तर रब्बान गमलीमध्ये तीन स्त्रिया आहेत आणि सगळेजण एका ओव्हनमध्ये बनवतात. आणि ते सर्वजण एका वेळेला बनवू शकतात. त्याचा अर्थ काय? काय एक वेळ सर तिघींनी एका वेळेला ए, त्यांनी पीठ घेतलं आणि त्याच्यामध्ये पाणी मिक्स केलं आणि नंतर मग शेप केला आणि नंतर ते ओव्हनमध्ये टाकलं. पण ओव्हनमध्ये जास्त जागा नाही आहे. त्यांची भट्टी एकच आहे. एकाच भट्टीमध्ये ते लोक बनवतात. त्याच्यामुळे जास्त नाही राहू शकत. तर एक बनवते, तिघी जण एकदम बनवतात आणि मग तिन्ही स्त्रिया एका वेळेला त्यांचं रेडी होईल मच्छा, म्हणजे बिफोर बेकिंग. आणि त्या तनूरमध्ये तेवढीच जागा आहे, जास्त जागा नाही आहे. तर मग एकच स्त्री एका वेळेला तनूरमध्ये ठेवू शकते. तर मग काय करायचं? तर मग ऑफकोर्स एक स्त्री आतमध्ये टाकते तिची मच्छत बेक करायला, लेफोत बेक करायला ठेवते आतमध्ये. पण दुसऱ्या स्त्रिया दोन आहेत, ते थांबतात. मग कसं काय? ते खांबेच होईल. मग कसं काय करू शकतात ते तिघी जणी एका वेळेला? तर मग आपण पुढे बघू का त्याचे सोल्युशन्स काय आहेत, काय करू शकतो, काय केलं पाहिजे आणि काय अलाउड नाही करायला. ते आपण बघू. म्हणजे तीन गोष्टी इन्वॉल्ड आहेत त्याच्यामध्ये, आपण बघायला गेलं तर तीन कोणत्या गोष्टी इन्वॉल्ड आहेत ते आपण इकडे छान पिक्चर फॉर्ममध्ये पण बघूया इकडे. जस्ट वन मोमेंट. तर तीन गोष्टी इन्वॉल्ड आहेत त्याच्यामध्ये. कोणते कोणते तीन गोष्टी इन्वॉल्ड आहेत? ए वन मोमेंट. फर्स्ट ऑफ ऑल, कोणते कोणते तीन गोष्टी इन्वॉल्ड आहेत? फर्स्ट ऑफ ऑल,
पीठ मळणे. पीठ मळण्याचे एक गोष्ट इन्वॉल्ड आहे. मग दुसरी गोष्ट इज ते लाटणे. आणि तिसरी गोष्ट आहे इज तंदूर टाकणे, बेक करायला. या तर आपण इकडे बघूया चांगल्याशी. जस्ट वन मोमेंट, तुम्ही पण बघू शकाल. दाफा हाईम करून एक ऑर्गनायझेशन आहे. त्यांचे शिवरिंग फार छान आहे. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करतात दाब घे मारा आणि स्टफ. त्यांचे स्लाइड्स मी तुम्हाला दाखवू शकतो आता, आणि तुम्ही बघू शकता. तर त्यांच्या स्लाईडमध्ये ते छान पिक्चरल फॉर्ममध्ये एक्सप्लेन करतात, आणि पूर्ण गेमारा तसं एक्सप्लेन केलं त्यांनी. ते कोणाला पाहिजे तर दाफ दाफ हा हाईम .com जाऊ शकते, आणि तिकडे तुम्हाला पूर्ण शास मिळू शकते, आणि विथ एक्सप्लेनेशन इन इंग्लिश. तर तर तिकडे बघतो का 3 गोष्टी इन्वॉल्ड त्याच्यामध्ये: पीठ मळणे, शेप देणे आणि बेक करणे. तर काय सोल्युशन आहे ज्याच्यामध्ये लबान गमलेला लावू करतात तिघींना करायला? ए, तर आपण बघतो का, जेव्हा ते इन्व्हॉल्ड असतं त्या गोष्टीमध्ये, तर ते खामेच नाही होऊ शकत. पण एक वेळा ते इन्व्हॉल्ड नसते आणि बाजूला ठेवतील, तेव्हा ते खामेच होऊ शकते. जसं हलाखामध्ये आपण बघतो का, रामबाम एक्सप्लेन करतात त्यांच्या हलाखतमध्ये पण, का जोपर्यंत एक पक्षी आहे आणि तो येतोय आणि पीठ मळून ठेवलंय, आणि त्याला तो एका बाजूनी खातोय, तर त्या अ, झटके लागून जसं काय तो पीठ जेव्हा खातोय, तर तो मळलेला पीठ ठेवलंय त्यांनी बाजूला. आणि तो जेव्हा खातोय त्याच्यातून, तर तो खामेच नाही होऊ शकत, कारण त्याच्यावर काहीतरी ऍक्टिव्हिटी चालू आहे. फाईन, आपण लॅखमेर करतो, आपण जास्त स्ट्रिक्ट ओपिनियन जातो आणि सांभाळतो का आपण ती रिस्क नाही घेऊ शकत. जसं आपण बोलू शकतो का, नाही हा ब्रिज आहे आणि त्या ब्रिजवरून माणूस आरामात चालू शकतो, पण त्याचे लकडे आहेत मधले मधले, ते तुटलेले आहेत. पण जाता येतं, केव्हा केव्हा ते पडू शकतात, तुटू शकतात. आणि तो 1,000 मीटर वर ब्रिज आहे. तर ते ते प्रॉब्लेम नाही आहे. तर कोण रिस्क घेईल ते? कोण रिस्क घेईल तिकडच्या त्या ब्रिजवर चालायला? का केव्हा आपण पडू शकतो, केव्हा आपण तुटू शकतात. तर मग तो रिस्क कोणच नाही घेणार. तर इथे पण अलाउड आहे, हा अलाउड आहे त्या ब्रिजवर जायला, काय प्रॉब्लेम नाही आहे. नाहीतर कोणतरी असेल, एक ग्लास ठेवलाय त्याच्यामध्ये खास वेशालोम, त्याच्यामध्ये इकॉनॉमिका सगळ्यात स्ट्रॉंग गोष्टी आहे, जी आपण घर साफ करायला वापरतो. नाहीतर खराब गोष्टी, केमिकल एकदम स्ट्रॉंग केमिकल आहे, आणि सगळे 100 माणसं बोलतात नाही एकदम साफ पाणी आहे, आणि एक माणूस येतो आणि बोलतोय ज्याला, तो बोलतोय की नाही त्याच्यामध्ये थोडासा इकॉनॉमिका पडला. तर 100 माणसं बोलतात काय प्रॉब्लेम नाही आहे, ते खरं नाही आहे. आणि एक माणूस बोलतोय नाही नाही, मला माहिती आहे त्याच्यामध्ये थोडासा टाकलंय, थोडासा पॉइझन आहे काइंड ऑफ. तर कोण रिस्क घेईल ते करायला? तसंच हलाखतमध्ये पण आहे. माणूस बोलतो नाही अलाउड आहे तर मी करीन, पण त्याच्यामध्ये मोठी रिस्क आहे. तर जो माणूस हिरे आहे, आकाश बरोबरला घाबरून असेल आणि त्याला माहित आहे का की त्याच्यामध्ये रिस्क इन्वॉल्ड आहे, तर तो केव्हाच ती गोष्ट नाही पिणार, केव्हाच ती गोष्ट, तो ग्लास आहे ते तो नाही पिणार. तरी पण एक माणूस बोलतोय का त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, आणि 100 माणसं बोलतात की प्रॉब्लेम नाही आहे. आणि नाहीतर तो ब्रिज आहे जो एवढा उंच आहे, आणि त्याची लकड्या थोडेसे लूज आहेत, पण माणसं चालू शकतात, पण केव्हा पण तो पडू शकतोय. तर माणूस केव्हाच रिस्क नाही घेणार. तसे हलाखतमध्ये पण जेव्हा आपण बोलतो बेदी आवाज, म्हणजे अलाव करतात, डिफिकल्टीने अलाव करतात ही गोष्ट. तर माणसाने त्याच प्रपोर्शनमध्ये घेतलं पाहिजे. आणि अ, मगच केलं पाहिजे ती गोष्ट. तसंच इथे पण बघतो का, जोपर्यंत ती स्त्री मिक्स करते आणि ती काहीतरी त्याच्यासोबत काम करते, त्या बच्चे सोबत मळलेल्या पीठ सोबत, तर काय प्रॉब्लेम नाहीये. तर आपण पुढे बघतो, इथे तुम्ही बघू शकाल, राबी अकिबाचा पुढे ओपिनियन आहे. त्याच्या आधी खाखामीम पण बोलतात आपल्याला. खाखामीम आपल्याला बोलतात का, ए, का 3 वेगळ्या स्टेजेसवर त्यांनी काम केलं पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल, नाही एकावर सगळ्यांनी एकदम चालू नाही केलं पाहिजे. प्रत्येक स्त्री वेगळ्या स्टार्ट केलं पाहिजे.
पहिली तर गोष्ट एकीने केलं पाहिजे, पीठ मळलं पाहिजे. इन द मीन वाईल दुसरी येते आणि ती मग ती थांबते. दोघी थांबतात. एक पीठ मळते. मग ती दुसऱ्या स्टेजला जाते. कोणती? पीठ लाटते. हा, तो घेते, मळीला पीठ घेते आणि ती लाटते. जोपर्यंत दुसरी येते आणि ती अ, पीठ मळते दुसऱ्या ती स्वतःचा. आणि मग जेव्हा दुसरी बेकिंग करते आणि ते तंदूरमध्ये टाकते आणि जेव्हा ती भट्टीमध्ये मच्छोत बनवते, तोपर्यंत दुसरी आहे ती अ, लाटते. आणि आणि तिसरी आहे ती येऊन पीठ मळते. आणि तसं ते प्रत्येक पुढच्या पुढच्या स्टेजला जातात आणि कमी टाईममध्ये करतात. आणि कोणतीच स्त्री थांबायची गरज नाही लागणार. सगळे एकदम चांगले सिस्टमॅटिकली करतात. आणि तेव्हा तेव्हा मग खांबेच व्हायचा प्रश्नच नाही आहेत, कारण सगळे इन्वॉल्ड आहेत. सगळे एका पाठोपाठ एक आहेत. सर्व एकदम नाही करत. म्हणून खाखामी मिळतात, रबानी मिळतात आणि आपले बोलतात का दॅट्स द, असंच केलं पाहिजे. का जेव्हा एक बेक करते तेव्हा दुसरी लाटते आणि तिसरी पीठ मळते तिचा. मग प्रत्येक आपापल्या गोष्टी करतात, तर तसं केलं पाहिजे. अभि अकिबा येतात, बोलतात ए, एक मिनिट असं कसं बोलू शकतो? अभि अकिबा काय बोलतात? मिशनामध्ये पण छान वाटतं बोलायला ते. व्हेरी इंटरेस्टिंग गोष्ट आहे. हे, तर חכמים אומרים שלוש נשים עסקות בבצק, אחת לשה ואחת עורכת ואחת עופה. רבי עקיבא אומר, לא כל הנשים ולא כל העצים ולא כל התנורים שווים. तर रबी अकिबा येतात आणि काय बोलतात आपल्याला? हा, तू बोलतोस सर्वांनी एकदम केलं पाहिजे, एकाने एक केलं पाहिजे, दुसऱ्याने, पण सगळ्यांची स्पीड वेगळी असते. प्रत्येक स्त्री वेगळ्या स्पीडला काम करते. एक फास्ट करते, एक स्लो करते. इन द सेम वे तनूर आहे, तर आपल्या आजचा तनूर आहे जास्त स्टेबल असतं, पण त्यावेळेला लकड्या सेम नाही आहेत. जो केव्हा केव्हा लकड्या जास्त सुके असतील, सुकलेले असतील पूर्णपणे, तर ते लवकर पेटतात. केव्हा केव्हा थोडेसे ओले असतील, तर वेळ लागतं त्यांना पेटायला आणि जास्त टाइम लागतं शिजायला. तर मग त्यांचे भट्टी आहे, ती वेगळ्या टाईपची भट्टी आहे. आणि म्हणून हे तीन गोष्टी एकदम वेगळ्या आहेत. स्त्रियांची स्पीड वेगळी आहे, वेगळ्या लकड्या वापरले जातात. आणि तो ओव्हन आहे, ती भट्टी आहे, ती वेगळी आहे. तर मग कसं काय तू बोलू शकतो का एक हे करून दे, मग दुसरं ते करून दे, तिसरी ते करून दे? प्रत्येक स्त्रियांची स्पीड वेगळी आहे, वेगळी लकडी वापरतात आणि वेगळी भट्टी वापरतात. प्रत्येक माणसाची भट्टी वेगळी आहे आणि त्याची स्पीड वेगळी आहे. तर मग कसं काय आपण बोलू शकतो का एक हे करते आणि दुसरी ते करते आणि तिसरी ते करते? तर फार डिफिकल्ट आहे बोलायला तसं. असे बोलतात म्हणजे अक्लाल. काय कलाल आहे? पण मग रब्बी अकिबा विचारतात रब्बान गमलिएलच्या बद्दल आणि ते बोलतात खखामीम सारखा. हा, खखामीम प्रमाणे बरोबर आहे. का तसा केलं पाहिजे, लांब ठेवलं पाहिजे, सगळं एकदम नाही करू शकत. प्रत्येक स्त्री वेगळ्याची स्पीड आहे त्यांची. अं, पण जोपर्यंत जे त्यांच्यामध्ये इन्वॉल्ड असतील, तर तर हामेच नाही होत. हलाखा रब्बी अकिबा सारखा आहे, बोलतात. कारण क्लाल काय, व्हॉट इज द रूल? जे जे हाकलाल तफाह तिलतोष बेचोनीन. जेव्हा काय बोलतात का, जेव्हा दिसतं का तो फुगणी येते त्या गोष्टीला, फुगणी येते ती का पीठ मळून ठेवले आणि त्याला फुगणी यायला लागते, तर लगेच काय केलं पाहिजे? त्याच्यावर पाणी घेतलं पाहिजे हातावर आणि पाणी त्याच्यावर फटके मारले पाहिजेत त्या बचेकवर. आणि त्या मळून ठेवलेल्या पिठावर थंड पाणी घेऊन त्याच्यावर मारलं पाहिजे. याच्यानी तो खामेच नाही होणार. जे ऐकलाल, दॅट्स द रूल असं बोलतात. तर दॅट्स द, आपण चौथा मिशना आहे. फाईन. आपण हलाखासाठी आपण बघतो का हलाखामध्ये आपण मखमेर करतो, आपण या प्रॉब्लेममध्ये नाही जात आतमध्ये.
नॉर्मली पेसाकमध्ये आधीच सगळं रेडी करून ठेवायला पाहिजे. पेसाकच्या वेळेला आपण अजिबात इन्वॉल्व नाही होत पीठ मळण्यामध्ये, कारण हलाखोत फार सांभाळायला लागतं. आणि चूक झाली तर मग काय करायचं, आणि ती मोठी पनिशमेंट आहे. आणि ती मोठा आला होय बाली रे बाई मचे समज घरी ठेवलं तर आलं तरी पण ते असूर होतं. आणि काहीच नाही करता येत, लगेच डिस्ट्रॉय केलं पाहिजे, मग खूप हलाख होते त्याच्यामध्ये. म्हणून जास्त चांगला बोलतात का, जसं बोलतात रब्बानी बोलतात का, खामेच नॉर्मली आपण फार सांभाळतो, खामेच कुठेच नाही राहतो आपल्याकडे. खामेच याची प्रॉब्लेमच नाही होणार, कारण सगळा कौशल्य पेसा आहे इस्रायलमध्ये तरी. तर खामेच घरी मिळायचा प्रॉब्लेम नाहीच आहे, कुठेच नाही मिळणार, सगळं कौशल्य पेसाक मिळतं. कुठे खामेच असू शकते? मच्छामध्ये. कारण मच्छामध्ये काय आहे? पीठ मळलंय पाण्यामध्ये, आणि तो मच्छा आहे. तर समज जर खामेच असू शकते, तर जास्त चान्स आहेत मच्छामध्ये खामेच असणे. समज जो मच्छा बरोबर नाही केलाय आणि त्याच्यावर हेक्स्चर बरोबर नाहीये, नाहीतर कोण रिस्क घेते आणि मच्छा बनवायला लागतंय आणि पेसाक आहे, तर त्याच्यामध्ये मच्छामध्ये खामेच मिळू शकते आणि दुसऱ्या कुठेही नाही मिळू शकत. तर किती सांभाळलं पाहिजे मच्छा घेताना, विकत घेताना, कुठून घेतं, कोणता हेक्स्चर आहे, आणि कोण बनवतंय. नाही म्हणजे इकडे इस्रायलमध्ये खाबूर होत आहेत, म्हणजे कोलेलचे माणसं आहेत जे जातात, नाहीतर कोण पण जमतात आणि जाऊन मच्छोत बनवतात. आणि मग तेमानी मच्छा बोलतात, येमेनाईट मच्छा असतो तो, ए, तो वेगळ्या टाईपचा असतो. आणि ए, तो कसे शिजवतात, तो सॉफ्ट असतो. जसं आपण कडक कडक भाकरी बनवतो तशी ते सॉफ्ट बनवतात. आणि त्याच्यानी अ, ज्याला माहीत आहे तोच बनवू शकतो, आणि ज्याला नाही माहीत त्याच्यातून मोठी चूक होऊ शकते. आणि केव्हा केव्हा अशा मत्सोतमध्ये पण आतमध्ये अ, फुगलेलं पीठ मिळू शकतं. अ, तर मग ते सांभाळलं पाहिजे, कारण तो जाडा असतो, चपातीसारखा दिसतो. आणि ते सांभाळलं पाहिजे. इकडून घेतात, तिकडून कोणाकडून घेतात, प्रोफेशनल आहे नाही प्रोफेशनल आहे, तर मग ते पण सांभाळलं पाहिजे. जास्त चांगलं आहे ऑफकोर्स, चांगल्या मोठ्या अक्षरचा घेतलेला, मोठे मोठे रब्बानी मेत ते बनवतात त्यांच्याकडून घेतलेला. आणि घरगुती घेण्यामध्ये प्रॉब्लेम आहे तर का, कारण त्यांचे ओव्हन एवढे एवढे स्ट्रॉंग नसतात. अ, जे मोठे रब्बानी में त्यांच्याकडे ओव्हन असतात, ते अम, 500 डिग्रीज पर्यंत पोचतात. आणि म्हणून म्हणून ते ओव्हन जास्त फास्ट मच्छोत बनवतात. आणि तिकडे खामेच राहण्याचे चान्सेसच नाही आहेत, खामेच होऊच नाही शकत तिकडे. तर म्हणून चान्स घेतली, सांभाळलं पाहिजे. का केव्हा पण आपण मच्छोत घेतो तेव्हा सांभाळलं पाहिजे, आणि नच्चं जो बनवतो तर आधीच बनवून ठेवलं पाहिजे. पेसाकमध्ये नाही बनवलं पाहिजे, आणि ती चान्स नाही घेतली पाहिजे, रिस्क नाही घेतली पाहिजे. आणि जेव्हा पण आपण दुसऱ्याकडून बोलतो नाही तो राब मोठा आहे, कोणतरी राब आहे, कोणतरी घरगुती बनवतोय, तर तिकडे पण सांभाळलं पाहिजे. एका मोठ्या राबीला दाखवलं पाहिजे का बा बघ मी हे घेतलंय, बरोबर आहे का. तो चेक करेल, आणि मगच तो आपण घरी आणू शकतो. कारण मी अशा स्टोरीज ऐकलेत, प्रोफेशनल लोक वर्ष ते मच्छूत बनवतात, वर्ष मच्छत बनवतात. आणि त्यांनी मच्छत बनवले, आणि त्यांनी येऊन माझ्या राबीला दाखवले. आणि गिफ्ट आम्ही एवढे महागाचे विकतो आणि तरी पण आमच्याकडून गिफ्ट. आणि राब असा उघडतो तो मच्छोत, ऑफकोर्स त्या समोर नाही, पण आतमध्ये बघतो का आतमध्ये असे अजून पण पीठ राहिलाय तो. आणि आतमध्ये खामेच, प्युअर खामेच झाले मच्छोच्या आतमध्ये. तर हे फार रिस्की असतं. आणि अ, जरी सुद्धा तो वर्षानुवर्ष माणूस करत आलाय, तरी सुद्धा सांभाळला पाहिजे. एवढी मोठी रिस्क आपण घेऊ नाही शकत. सर्व गोष्टींमध्ये आपण सांभाळतो, आणि सगळ्यात जास्त आपण सांभाळलं पाहिजे मत्सोतमध्ये. म्हणून म्हणून इकडे आपण येतो आणि बघतो का किती केअरफुल राहिलं पाहिजे ते आपण करताना, आपण घेताना, बनवताना पण कोर्स. आपण बघूया आता. तर
पुढचा मिशना आपण मे बी वाचूया. लेट्स मूव्ह स्टेप फॉरवर्ड. अजून एक वाचूया नुसता मिशना, आपल्या टाइमने पूर्ण कम्प्लीट करायला. पण जस्ट टू गेट अन आयडिया, आपण जस्ट विल रीड इट. जेवढा तोराचा शब्द आपल्या कानावर पडतील तेवढं चांगलं असतं. तर लेट्स सी. हा मिशना. से सेऊर इसरेफ והאוכלו פטור. סידוק יישרף והאוכלו חייב כרת. איזהו שעור כקרני חגבים. סידוק שנתערבו סדקיו זה בזה. דברי רבי יהודה וחכמים אומרים, זה וזה האוכלו חייב כרת. ואיזהו שעור כל הכסיפו פניו כאדם שעמדו שעורותיו. तर इकडे बघतो. आता पुढच्या बेजात असे नेक्स्ट टाइम आपण शिकूया. हा मिशनामध्ये फार इंटरेस्टिंग मिशन आहे, ज्याच्यामध्ये आपण रिअली सायन्स बघतो का, किंवा तो बच्चे का आहे जो मळून पीठ ठेवलाय आपण, तो खामेच होतोय का नाही, किंवा खामेच होईल किंवा नाही खामेच होईल, ते आपण इकडे बघतो. ए, आणि मग त्याचे टर्म्स दिलेत, किती फुगणी आली त्याला, आणि तो खामेच झालाय का नाही खामेच झालाय, किती वेळ आहे अजून तो खामेच व्हायला. आणि समज एखाद शलोम कोण खाईल तर तो ए, त- तो त्याचा मोठी कॅपिटल पनिशमेंट मिळू शकते त्याला का नाही, एवढी मोठी पनिशमेंट मिळू शकते का नाही. तर इकडे पण बघतो का डिफरन्स आहेत. दोन वेगळ्या टाईपचे मळून ठेवलेत पीठ, आणि त्याच्यामध्ये समज जर बच्चे काय आहे त्याच्यामध्ये कोणत्या टाईपचं आहे, तर एक दोन दुसरे आहेत, एक सेऊर आहे आणि एक सेदूक. तर सेऊर म्हणजे काय, फर्स्ट ओपिनियन प्रमाणे बघतो आपण का तो चालू झाला, खांबेच व्हायला चालू झाला, पण पूर्णपणे खांबेच झाले. आणि सिदूक आहे, त्याला त्याच्यावर असे क्रॅक्स यायला लागलेत बच्चेकवर, आणि तो खामेच झाले. तर तो खामेच आहे. दोन्ही जाळले पाहिजेत, फॉर शुअर दोन्ही जाळले पाहिजेत. पण आपण फर्स्ट ओपिनियन प्रमाणे बघतो का सेऊर जो खाईल खासे शलोम, तो त्याला करत नाहीये, म्हणजे त्याला मोठी कॅपिटल पनिशमेंट नाही मिळणार. पण सिदूक जो कम्प्लिटली बच्चेक झालाय, ऑलमोस्ट बच्चेक झालाय, आणि त्याचे म्हणजे खामेच झालाय, तो बच्चे खामेच झालाय, तर मग त्याला कॅपिटल पनिशमेंट आहे करेजची मोठी. ते आपण बघतो इकडे. आपण नेक्स्ट टाइम त्याच्याबद्दल एक्सप्लेन करूया, आणि कोणाचं ओपिनियन आहे, आणि त्यांनी कम्पेअर कुठे केलंय, लोकसच्या अँटिना सारखं, आणि क्रॅक सहित कोणत्या वेब सारखं, आणि जसे काय तर ते आपण बघतो का वेगवेगळे डेफिनेशन्स आहेत. तू अंडरस्टँड करायला लक्ष द्यायला का, जे पण आपण अजूनपर्यंत पीठ मळून ठेवलंय, तर तो खामेच झाला का नाही अंडरस्टँड करायला, ते आपल्याला काही सीमानियम दिलेत. प्रॅक्टिकली जो पण माणूस प्रॅक्टिकल आहे, जो पण माणूस घरी बनवतोय, चपाती बनवतोय, आणि त्याला एक्सपिरियन्स आहे वर्षानुवर्ष, तर ऑफकोर्स त्याला माहित आहे का फुगणी केव्हा येते, आणि जेव्हा तो मळून ठेवल्याचं पीठ, त्याला फुगणी केव्हा चालू होते लगेच लक्षात येतं. आवाजप्रमाणे, जसं आपण लास्ट टाइम बघितलं होतं मिशनातमध्ये का, त्याला जेव्हा फटके मिळणार तर असा पोकळ आवाज येतोय, तेव्हा कळतं का त्याच्यामध्ये ऑलरेडी फुगणी आले. आणि वेगळे वेगळे वेज आहेत. जो पण माणूस त्याच्यामध्ये काम केलंय खूप, आणि त्यांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्ड आहे, तर त्याला माहिती आहे, ते एक्सपिरियन्स असतं. पण तरी सुद्धा मिशना येते आणि आपल्याला एक्सप्लेन करतं इकडे का वेगवेगळे प्रकारचे आहेत ते, आणि ते आपण बघतो का, असा असेल ते हा पनिशमेंट आहे, असा असेल तर तो पनिशमेंट आहे. ह्याच्यामध्ये माणसाने सांभाळलं पाहिजे, हे लगेच जाळलं पाहिजे, हे नाही जाळलं पाहिजे. तर ते त्याच्या इकडे आपण प्रॅक्टिकल हलाखत बघतो, आणि कसं केलं पाहिजे, कसं वापरलं पाहिजे, कुठे केलं पाहिजे, तर ही एकदम डिटेल्समध्ये आपण अम, या मिशनामध्ये जातो आणि बघतो. ओके. तर आता राव शिमोनचा शिवर नाही आहे, व्हॉट आय अंडरस्टँड. उद्या राव शिमोनचा गेमारचा शिवर होईल, आज नाही होणार. तर जे पण राव शिमोनच्या शिवरसेला आले, तर बेजात शेम उद्या त्यांचा शिवर होईल.
आणि मिस्टर हशेम त्याला उरियलचं पण शूर असेल उद्या, राईट? तर मग एव्हरीबडी वेलकम. ऑफकोर्स एलुल आहे, प्रत्येक माणसाने सांभाळलं पाहिजे. एलुलमध्ये जास्त, थोडासा जास्त अजून थोडासा अभ्यास जास्त करायला, थोडा जास्त इंटेन्सिटी प्रत्येक क्षण तर एलुलचा फार इम्पॉर्टंट आहे. समज जर काही करायला नाही आहे तर फोन बाजूला ठेवू शकतो आपण, आणि ट्राय केलं पाहिजे बाजूला फोन ठेवायला. काय काम नसेल काय नसेल तर तो फोन बाजूला ठेवून एक तेलीम घेऊन बसलं पाहिजे. नाहीतर अ, एक पेर एक तेलीम जे तोंडपाठ माहिती आहे ते बोललं पाहिजे. नाहीतर नमाज केली पाहिजे सर्वांसाठी, घरच्या माणसांसाठी, मित्रांसाठी, फॅमिलीसाठी, सर्वांसाठी नमाज. आपल्या पूर्ण इस्रायल लोकांना फार गरज आहे नमाजीची आता, तर ती केली पाहिजे. आणि प्रत्येक माणसानी थोडंसं अजून छोटीशी स्टेप जास्त घेतली पाहिजे. मे बी लशोनाराच्या बाबतीत नवीन एक आयडिया आहे जी आपण बेजात असे लवकरच बोलूया का, विचार आहे हाफेज खाईमच्या बद्दल. मे बी जे जे पण स्वतःवर घेतील अभ्यास करायला हाफेज खाईमचा, तर आपण फ्री बुक्स देऊ शकू. जस्ट अन आयडिया आहे सध्या, बघूया कसं काय जमते. गब्रियल संग बोललं पाहिजे आणि मग आपल्याला कळेल का जे पण स्वतःवर घेतात करायला, थोडासा खफेच खाईम त्याला एक बुक इंग्लिशमध्ये, हिब्रूमध्ये, जसं तुम्हाला पाहिजे तसं मिळू शकते. आणि ते पाठवा, ट्राय करू बेजात शेम. तर लेट्स सी. नवीन गोष्ट आपण अजून थोडासा कमी लशवणारा, कोणाबद्दल कमी बोलणे, एक अजून एक स्टेप. समज जर येते बोलायला कोणाबद्दल, कोणतरी समोरचा कोणाबद्दल टॉपिक काढतोय कोणाबद्दल, तर आपण लगेच स्टॉप केलं पाहिजे स्वतःला. नाही नाही, नाही बोललं पाहिजे. एलूल आहे, लवकर वर्षांना आहे. आणि ते पण आठवण ठेवले पाहिजे आणि ती कंट्रोल केलं पाहिजे स्वतःला. अजून एक थोडीशी गोष्ट, अजून छोटीशी गोष्ट. दिवसातून 2 तास लसूण नाही करत, 2 तास. ज्याला जे जास्त स्ट्रॉंग आहे, पूर्ण दिवस त्याने ट्राय केलं पाहिजे कोणाला दुसऱ्यांबद्दल नको बोलू, दुसऱ्यांचे मेसेज पुढे नको पास करू, कोणाला नाही पाहिजे कोणाबद्दल बोलणे त्याची इन्फॉर्मेशन दुसऱ्यांना नको पास करू, ह्याच्याबद्दल त्याला नको बोलू आणि त्याच्याबद्दल ह्याला नको बोलू. अजून एक गोष्ट, अजून छोटीशी गोष्ट ॲड केली पाहिजे. तर तसंच आपण छोटीशी अजून अजून छोटीशी स्टेप घेऊन घेऊन बेजत असे रोजच चॅनल आपण आकाश बरोबरच्या समोर उभा राहून बोलू शकतो का मी इम्प्रूव्ह झालो. अजून थोडंसं, अजून थोडंसं. एनिवे, आपण आपलं शिवर फिनिश एंड करूया इकडे विथ द स्मॉल प्रेयर ॲज ऑलवेज. तुम्ही समोर बोलू शकता तुमच्या स्क्रीनवर. מודיעני לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש, ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה, והם משכימים לדברים בטלים. אני עמל, והם עמלים. אני עמל ומקבל שכר, והם עמלים, ואינם מקבלים שכר. אני רץ, והם רצים. אני רץ לחיי העולם הבא, והם רצים לבאר שחת, שנאמר, ואתה אלוהים תורידם לבאר שחת, אנשי דמים ומרמה לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. With this trust in Hashem आपण पुढे जाऊया. सगळ्यांना बेजात हशेम शब्बात शलोम. लवकर ते यम यम खामिशी थर्सडे चालू झालं आहे ऑलरेडी. ते एलुल समेख, एलुल समेख बेदाक सेलिखोत चांगलं शिकेलं पाहिजे. आणि जे पण सेलिखोतला जातात त्यांनी सांभाळलं पाहिजे. आपण एव्हरी इयर बोलतो ते, दुसऱ्यांना त्रास नाही झाला पाहिजे. शांततेत सकाळी जाताना दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही झालं पाहिजे. कोण कॉफी बनवतोय, कोण चहा बनवतोय, त्यांनी आवाज नाही केला पाहिजे, दुसऱ्यांना डिस्टर्ब नाही केलं पाहिजे. दरवाजा बंद करताना हळू लावला पाहिजे. लाईट लावून सगळ्यांना नाही उठवायला पाहिजे. दुसऱ्यांचे डिस्टर्ब करणे झोप, ती पण गेजेल शेणा बोलतात, ती पण चोरी झाली. आणि ते पण सांभाळलं पाहिजे का दुसऱ्यांना डिस्टर्ब न करता गेलं पाहिजे. कारण सेलिकोत करणे इज इम्पॉर्टंट, पण दुसऱ्यांना त्रास देणे ती मोठी आवेरा आहे. तर ते पण माणसाने सांभाळलं पाहिजे का सेलिकोतला जातो आपण,
कोण पण जातंय त्यांनी सांभाळलं पाहिजे का दुसऱ्यांना न त्रास देता जायला पाहिजे. सर्व शांततेत केलं पाहिजे. आणि अ, दुसऱ्यांना बोललं पण नाही पाहिजे का हा मी से लिखत करतो, मी से लिखत करतो. जास्त गपचूप केलं जास्त चांगलं आहे आणि मनापासून केल्याने जास्त इम्पॉर्टंट आहे. दुसऱ्यांना प्रोत्साहन द्यायला बोललं पाहिजे ऑफकोर्स, का दुसऱ्यांना पण प्रोत्साहन मिळेल, तो पण इन्व्हॉल्ड होईल त्याच्यामध्ये, ते चांगली गोष्ट आहे. पण जास्त इम्पॉर्टंट आहे दुसऱ्यांना त्रास नाही द्यायला पाहिजे. जो सकाळी लवकर उठतो, त्यांनी घरी संध्याकाळच्या वेळेला त्याला कंटाळा येतो, तो थकवा येतो, मग त्यांनी गपचूप राहायला पाहिजे. कारण जेव्हा तो माणूस थकलेला असेल तर जास्त राग यायचे चान्सेस असतात. तर राग आला तर सेलिखोतचा परत जास्त फायदा नाही झाला, कारण राग म्हणजे आबुजा जरा, म्हणजे जसं काही मूर्तीपूजा करण्याची सारखी त्याची लेवल आहे. तर मग ते पण फार केअरफुल राहिलं पाहिजे. आणि एलूल ऑफकोर्स आपण दरवेळेला बोलतो का वाईट शब्द तोंडातून नाही आला पाहिजे. कारण समज जर वाईट शब्द आला तर माणूस चा सोल कट ऑफ होतं टू सम एक्सटेंट. आणि त्याच्यानी त्याची नमाज एवढी काही चांगलीशी एक्सेप्ट नाही होत जगावर, आकाश बरोखकडे. आणि आता रोजांना आहे, योम किप्पूर आहे, आणि 40 दिवस त्याचा तो कट ऑफ असतो. हा, आकाश बरोखूच्या कनेक्शनमधून. तर माणसांनी सांभाळलं पाहिजे, का तोंड पण सांभाळलं पाहिजे, शब्द वापरतो ते सांभाळून वापरले पाहिजेत. आणि ऑफकोर्स कोणाबद्दल जास्त बोललं नाही पाहिजे, दॅट्स फॉर शुअर. तर थँक्स अलॉट तुम्ही आल्याबद्दल. एवढं तुमचा टाईम तुम्ही थोरामध्ये इन्वॉल्व करता, आणि दॅट्स अ बिग थिंग, एक खूप मोठी गोष्ट आहे ती. आणि त्याच्याने तुम्हाला आपल्याला आपल्याला माहीत नाही का किती आपण या जगामध्ये ब्लेसिंग्स आणतो प्रत्येक माणसाच्या मिशपाखा फॅमिलीमध्ये. आणि ऑफकोर्स एरियामध्ये, पूर्ण जगामध्ये किती ब्लेसिंग्स येतात, आणि किती माणसांना, प्रत्येक माणूस जो इकडे थोडासा अभ्यास करतो त्याच्याने किती फायदा होतो आपण इमॅजिन पण नाही करू शकत. तर थँक्स अ लॉट फॉर कमिंग, थँक्स अ लॉट फॉर लर्निंग टुगेदर, आणि थँक्स अ लॉट फॉर गिविंग मी अपॉर्च्युनिटी का तुमच्या संगत अभ्यास करायला मला चान्स मिळाली. तर थँक्स अ लॉट. वे कोल तू वे शलम शलम. Jazakumullahu khairan.